श्री स्वामी समर्थ. प्रस्तावना. भाग 1. एक गरीब भक्त रोज स्वामींच्या दर्शनाला येत असे. एके दिवशी त्याच्याकडे काही नव्हते, तरी तो प्रेमाने आला. स्वामी म्हणाले, भाव पाहिजे, वस्तू नाही. भाग 2. एक श्रीमंत माणूस अहंकाराने स्वामींकडे गेला. स्वामींनी त्याला दुर्लक्ष केले. त्यांचा समजले, अहंकाराने देव मिळत नाही. भाग 3. एका आजारी व्यक्तीने स्वामींचे नाव घेतले आणि त्यांचा आजार बरा झाला. विश्वासाची भक्ती दाखवणारी कथा. भाग 4. स्वामींनी एका भक्ताला संकटातून वाचवले. तो दूर असतानाही स्वामी त्याच्यासोबत होते. भाग 5. एक स्त्री दुःखात होती. स्वामी म्हणाले, सर्व ठीक होईल, काही दिवसात तिचे जीवन बदलेल. भाग 6. स्वामींनी एका भिकाऱ्याला अन्न दिले आणि सांगितले, देण्यातच खरा आनंद आहे. भाग 7. एक माणूस स्वामींना परीक्षा घ्यायला आला, पण शेवटी त्याला शिकवण मिळाली. भाग 8. स्वामींनी एका मुलाला संकटातून वाचवले, भक्ती ताकद दाखवली. भाग 9. एका भक्ताला स्वप्नात स्वामी दिसले आणि त्यांचे प्रश्न सुटले. भाग 10. स्वामींनी एका शेतकऱ्याला मेहनतीची महत्त्व सांगितले. भाग 11. एक भक्त संकटात असताना श्री स्वामी समर्थ म्हणाला आणि संकट टळले. भाग 12. स्वामींनी एका गरीब कुटुंबाला मदत केली. भाग 13. एक माणूस स्वामींच्या चरणी शांतता शोधायला आला. भाग 14. स्वामींनी एका रागीट माणसाला संयम शिकवला. भाग 15. एका भक्ताला स्वामींनी योग्य मार्ग दाखवला. भाग 16. स्वामी म्हणाले, कर्म करा, फळाची चिंता करू नका. भाग 17. एक भक्त स्वामींच्या नावाने संकटातून वाचला. भाग 18. स्वामींनी एका लोभी माणसाला दानाचे महत्त्व सांगितले. भाग 19. एक आई आपल्या मुलासाठी प्रार्थना करत होती. स्वामींनी तिची विनंती ऐकली. भाग 20. स्वामींनी एका भक्ताला धैर्य दिले. भाग 21. एक माणूस निराश होता. स्वामींनी त्याला आशा दिली. भाग 22. स्वामींनी एका भक्ताला सत्याचा मार्ग दाखवला. भाग 23. एक भक्त स्वामींच्या नामस्मरणाने आनंदी झाला. भाग 24. स्वामींनी एका गरजूला मदत केली. भाग 25. शेवटी संदेश, श्रद्धा आणि सुबरी ठेवा. स्वामी नेहमी त्याच्यासोबत आहेत. कथेचा सारांश. स्वामी समर्थाच्या कथा आपल्याला शिकवतात की श्रद्धा, संयम, दान आणि चांगले कर्म हेच खरे जीवनाचे तत्व आहेत. श्री स्वामी समर्थ.